पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, कारण गेल्या आठवड्याभरापासून भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी टोकाचा तणाव या दरम्यान निर्माण झालेला आहे. याआधी भाजपकडून काँग्रेस भवनावर झालेली दगडफेक असू देत किंवा काल एका डिबेट शोच्या दरम्यान एका वृत्तसंस्थेच्या ऑफिस खाली काँग्रेसच्या प्रवक्त्याला झालेली मारहाण, या दोन्ही घटना राजकीय तेढ आणि पुण्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत, ज्यांच्यावर काल या ठिकाणी मारहाण झाली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका काय संपूर्ण प्रकार आहे. तर काय सांगाल की काल तुम्ही एका डिबेट शो दरम्यान ज्यावेळी तुमच्यावर हल्ला झाला होता त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती? शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या अनुषंगानं डिबेट होती. त्या डिबेटमध्ये भारतीय जनता पक्षाची लोक कसं शिवाजी महाराजांचा अपमान करतात यावर मी परखड मांडणी केली. त्याचा राग मनात धरून तुषार दामगुडे नावाचा एक इसम आणि त्याच्यासोबतचे 5-6 गुंड त्यांनी डिबेट झाल्यानंतर बाहेर मी पडत असताना मला बोलावून घेऊन पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केली. भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही, हर्षवर्धन सपकाळांची बाजू घ्यायची नाही आणि पुण्यात जिवंत राहायचं असेल तर बघ माझ्या कबरेला काय आहे असं म्हणून पिस्तूल दाखवला होता. मारहाण केली होती. पोलिसात तक्रार दिली. काय कारवाई करतात पोलिसांचं आमचं लक्ष होतं. पोलिसांनी काल त्यांना धरून आणलं आणि सोडून दिलं असं कळतंय. त्याचं काहीतरी ते जे पिस्तूल होतं ते जमा केल्याचं कळतंय. बाकी बघू काय करतायत कारवाई पोलीस. तुमच्या जखमा अजूनही दिसत आहेत संपूर्ण, पण मुळात म्हणजे ज्यांनी तुम्हाला मारहाण केली आहे त्यांना अगदी 2 तासात सोडण्यात आले. मग याचा असा कुठेतरी प्रश्न पडतो की नेमकं काँग्रेस काय करतं? नाही, तुम्ही भाजपाला विचारा ना, गृहमंत्र्यांना विचारा, सरकार काय करते विचारा. हल्ले सहन करायचे आम्हीच, ऑफिस फोडून घ्यायचं आमचं आम्हीच, आणि आम्हीच आता अजून म्हणजे आम्हाला रस्त्यावर उतरून मारामारी करायची अपेक्षा आहे का? कायदा सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा, गुंडांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा आणि कायद्यानुसार कारवाई करण्याची अपेक्षा गृहमंत्र्यांकडून आहे, पुणे पोलिसांकडून आहे. सोडून दिलं 2 तासामध्ये. गंभीर मारहाण झालेली आहे, दाढेला माझ्या मारहाण झालेली आहे, मेडिकल झालेलं आहे. काल जीवे मारण्याची धमकी दिली मला आणि आता तुम्ही 2 तासात त्यांना आम्हाला जीवे मारण्यासाठी सोडले का? आम्हाला जगू द्यायचं नाही का? विरोधकांना बोलू द्यायचं नाही? लोकशाही नाही टिकू द्यायची? संविधान नाही टिकू द्यायचं? मनुस्मृती आणायची इथं? विरोधकांना रस्त्यावर मुस्कटदाबी करायची? हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींना विचारा. हे कुठे घेऊन जाताय तुम्ही राज्याला? जबाबदारी त्यांची आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर त्या डिबेट शो मध्ये त्यांनी असा आरोप केलाय की तुमच्याकडून त्यांना शिवीगाळ झाली सुरुवातीला आणि मग ही आम्ही रिएक्शन त्याच्यावर दिली. तर काय, न्यूज 18 लोकमतची ती डिबेट आहे. आजही ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या तमाम सुज्ञ जनतेला तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे, काढून बघा. कुणी शिव्या दिल्या, सुरुवात कुणी दिली, कुणी प्रतिवाद केला, महाराष्ट्राने ठरवावं. मी कसा बोलतो महाराष्ट्राला माहित आहे, संपादकांना माहित आहे, विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना पण माहित आहे. मी संयत भाषेत बोलतो, संसदीय भाषेत बोलतो, मुद्देसूद बोलतो. पण तुम्हाला जर आम्हाला शिव्या द्यायच्या असतील, तुम्हाला जर आम्हाला मारहाण करायची असेल, तुम्हाला जर झुंडशाही करायची असेल तर हे कायद्याच्या राज्यात योग्य नाही. एकंदरीत आता ही सगळी घटना याच्या पडसाद उमटत राहतील गेले काही दिवस अजून पुढे. पण हनुमंत पवार आणि काँग्रेस नेमकं मिळून आता पुढे काय करणार आहे? नाही, आम्ही जनतेच्या हिताच्या गोष्टीवर भारतीय जनता पक्ष जी चुकीची धोरणं राबवते त्याच्या विरोधात आम्ही मैदानात होतो आणि आहोत. आता उत्साह अजून वाढला. तुम्हाला आमचा आवाज दाबायचा आहे, तुम्हाला माझ्या सभा होऊ द्यायच्या नाहीत, माझ्या डिबेट होऊ द्यायच्या नाहीत, तुम्हाला आम्हाला बदनाम करायचंय, मुस्कटदाबी करायची. आम्ही दुप्पट वेगामध्ये लोकांमध्ये जाऊ. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू. सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक, मका उत्पादकांना तुम्ही अमेरिकेसोबत करार करून देशोधडीला लावताय, आम्ही बोलत राहू. तुम्ही विरोधकांचे आवाज दाबताय. मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाले, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विकले जात आहेत, त्याच्यावर आम्ही बोलत राहू, थांबणार नाही. एकंदरीतच एक शेवटचा प्रश्न माझा की जर हाच प्रकार जर भाजपमध्ये झाला असता तर आता सगळं वातावरण ढवळून निघालं असतं आणि तू काँग्रेसकडून एक साधं आंदोलन देखील याच्या निषेध करण्यात आलं. नेमकं एवढं मोठं आंदोलन उभं केलं ना आम्ही. काँग्रेस तुमच्या घटनेनंतर काँग्रेस भवनावर हल्ला झाला, एवढं मोठं. काल 500 कार्यकर्ते आमचे होते ना पोलीस स्टेशनला. आंदोलनच होतं ना, मी रस्त्यावर होतो, आंदोलनच होतं ना. आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, नानाभाऊ पटोले, हर्षवर्धनजी सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार साहेब, बाळासाहेबजी थोरात, सगळे नेते आमचे आहेत ना मैदानात. विधिमंडळामध्ये बोलले ना आमचे नेते. जी संविधानिक आयुध आहेत, पोलीस तक्रार करणं असेल, निवेदन देणं असेल, विधिमंडळात आवाज उठवणं असेल. काल 500 लोक गोळा झाली होती स्वारगेटला. काँग्रेसचीच मंडळी होती, युवक काँग्रेस होती, महिला काँग्रेस होती, NA होती, आमची सेवा दलाची मंडळी होती. इंटॅक्ट फुल आम्ही लढतोय बीजेपी सोबत. मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या हातात असलेलं गृह खातं आरोपींना कसं मोकळं सोडतं हा आहे. भारतीय जनता पक्ष अराजक कसं माजवतोय हा आहे. देवेंद्रजी फडणवीस किती गुंडांना मोकळं सोडणार आहेत? प्रशांत कोरटकर, आमच्या मासाहेब जिजाऊंची, शिवबांची एवढी त्यानं बदनामी केली, शिवीगाळ केली.
चार्जशीट साली दाखल केली नाही. हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे. कुठं आहे कृष्ण आंधळे? 1 वर्ष उलटून गेलं. आमच्या देशमुखांची हत्या केली, त्यातला आरोपी 1 वर्ष झालं फडणवीसांना सापडत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये ड्रग्ज विकलं जाते. 2.5 लाख महिला बेपत्ता झाल्यात. काय करते गृह खातं? एकंदरीत काय म्हणजे की काय अपेक्षा आहेत आता? ही सगळं घटना तुम्ही तक्रार देखील केली आहे आणि आता तुमच्या अपेक्षा काय नाही, काय व्हावं? काही नाही, तुमच्याकडून पुढे फॉलोअप काहीच नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर लढणार, संविधानाच्या आधाराने लढणार, निर्भयपणे अहिंसकपणे लढणार. एवढाच एक ऑप्शन आमच्या हातात आहे. देवेंद्रजींनी कारवाई करावी हा ऑप्शन होता, नाही केली. पोलिसांनी कारवाई करावी हा ऑप्शन होता, नाही केली. सरकार गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी असतं. आता सरकार गुंडांना पाळतंय. काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून? तर आपल्यासोबत होते काँग्रेसचे प्रवक्ते की ज्यांच्यावर काल मारहाण ज्यांना झाली आणि ते आम्ही लढू आणि आम्ही याचा प्रतिकार हा जनतेत जाऊन करू अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे.